नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की खरीप हंगाम 2025 ची ई पीक पाहणी कधी करायची व कशी करायची याबद्दल काही नवीन बदल करण्यात आलेले आहेत. ते आपण आपल्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. चला तर तुमचा जास्त वेळ न घेता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. केंद्र शासनाच्या ग्रे स्टॉक अंतर्गत ई पीक पाहणी हा अतिशय महत्त्वाचा विषय झालेला आहे. येत्या खरीप हंगामापासून 2025 पासून आलेल्या DCF ॲप्लिकेशनच्या माध्यमातून ई पीक पाहणी केली जाणार आहे. म्हणजेच की विमा असेल किंवा कुठल्याही प्रकारच्या शासकीय योजनांचा लाभ असेल, नुकसान भरपाई असेल किंवा इतर महत्त्वाच्या बाबी असतील, पीक कर्ज असतील, सर्व आता ई पीक पाहणीच्या माध्यमातून लाभ दिला जाणार आहे. ई पीक पाहणी केल्यानंतर जो डाटा आहे तो ऑर्गसला जाणार आहे. म्हणजेच की तो डाटा फार्मर आय डीला जोडल्यानंतर तुमचा फार्मर आय डी ज्या ठिकाणी वापरला जातो त्या ठिकाणी डाटा घेतला जाणार आहे. उदाहरणार्थ तुम्ही महाडीबीटीला एखाद्या योजनेचा अर्ज भरत असाल तर त्या ठिकाणी पिकाची माहिती ही ग्रीस्टकला त्या फार्मर आय डी सोबत येणार आहे. तुम्ही पीक पाहणी केल्यानंतर तुमच्या पिकाची ही ऑटोमॅटिक महाडीबीटीच्या पोर्टलला सुद्धा दिसणार आहे. त्यामुळे एकंदरीत आता जर आपण पाहिलं तर ई पीक पाहणी अतिशय महत्त्वाची आहे. म्हणजेच की 21 जुलै ते 31 जुलै ई पीक पाहणी ॲप्लिकेशन तांत्रिक कारणास्तव बंद ठेवण्यात येणार आहे. कारण आता 1 ऑगस्ट 2025 पासून खरीप हंगाम 2025 ची ई पीक पाहणी केली जाणार आहे. म्हणजेच की आता 1 ऑगस्ट 25 ते 15 सप्टेंबर 2025 या 45 दिवसाच्या कालावधीमध्ये पीक पाहणीची प्रक्रिया पार पडणार आहे. म्हणजेच की पुन्हा मुदतवाढ वगैरे देणे या बाबी वेगवेगळ्या असतात. यावर्षी जे काही सहाय्यक आहे, सहाय्यकाच्या माध्यमातून देखील मोठ्या प्रमाणात पीक पाहणी करून घेतली जाणार आहे व दिलेले मानधन जे दिले जाणार आहे ते मानधन आता प्लॉट यांच्या म्हणजे दुप्पट वाढ करण्यात आलेली आहे. त्यांच्यामुळे 100% हा ई पीक पाहणी उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे. 1 ऑगस्ट 2025 पासून राज्यांमध्ये पीक पाहणी करण्यासाठी सुरुवात केली जाणार आहे. पीक विमा भरणं असेल किंवा इतर काही काम असतील ते सध्या सुरू राहतील. यांच्या असलेल्या बॅकअपचा डाटा हा 1 ऑगस्ट नंतर या ठिकाणी सुरू होणार आहे. पीक पाहणीच्या अंतर्गत खरीपाच्या अंतर्गत असलेले पीक पाहणीचे निर्भीड पीक असेल किंवा मिश्र असेल तुमचा हंगामामध्ये करता येणार आहे. म्हणजेच की विहिरीची, बोरची, तुमच्या बांधांवरील झाडाची असेल, कायमची पाडीची नोंदी असतील तुम्हाला या पीक पाहणीच्या माध्यमातून करता येणार आहे. म्हणजेच की आता यांच्यामध्ये रँड व्हॅली 10%च्या माध्यमातून तपासल्या जाणार आहे. पुढे या देखील ठिकाणी रेकॉर्डला येणार आहे. आता ई पीक पाहणी करायची असेल तर बरेच जण म्हणतात की ई पीक पाहणी करणारच नाही, पण पाणी का करायची नाही, तर ई पीक पाहणी जर झाली नाही तर शेतकऱ्याला अर्थाही कुठलाही लाभ मिळू शकणार नाही. म्हणजेच की महाडीबीटीच्या पोर्टलला एखाद्या बाबीसाठी अर्ज केला असेल तर तो बाब या रेकॉर्डच्या रिलेटेड असेल. कांदा चाड असेल किंवा कांद्याची पीक पाहणी असेल, कांदा चाड मिळेल किंवा कांद्या पिकाची नोंदणी असेल तर तुम्हाला अर्थी अर्ज करून सुद्धा लाभ मिळणार नाही. त्यामुळे लाभ जर घ्यायचा असेल तर एक महत्त्वाचं काम म्हणजेच की 1 ऑगस्ट पासून करावं लागणार आहे. नुकसान भरपाई असेल किंवा भावानंतर योजना असतील सर्वांचा लाभ तुम्हाला या माध्यमातून मिळणार आहे. पीक पाहणी करावीच लागणार आहे. पीक पाहणी कशी करायची त्या करण्यासाठी DCF नावाच्या ॲप्लिकेशन डिजिटल क्रॉप सर्वे ॲप्लिकेशनच्या महाराष्ट्र शासनाचा डाक ई पीक पाहणी बरोबर जोडले आहे. ई पीक पाहणी DCF 2.0, 3.0 अशा नवनवीन वर्जन आहे. म्हणजेच की हंगामासाठी या वर्जन वापरला जाणार आहे. आणखीन काही नवीन समाविष्ट केलं जाणार आहे, पाहण्यासारखं असणार आहे. म्हणजेच की नवीन ॲप्लिकेशन अपडेट होईल. आता जर तुमच्याकडे जुनी ॲप्लिकेशन असतील तर म्हणजेच की ऑनलाईन अनइन्स्टॉल करू शकता, नव्यानं ॲप्लिकेशन इन्स्टॉल करू शकता. प्ले स्टोअरवरती अपडेट दाखवलं जाणार आहे व ॲप्लिकेशनच्या माध्यमातून तुम्हाला 1 ऑगस्टपासून ई पीक पाहणी करायची आहे. जर ई पीक पाहणी करायला जमली नाही तर बटनचा मोबाईल आहे तर सध्या शेतकऱ्यांकडे मोबाईल उपलब्ध असतात. म्हणजेच की बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना ते जमत नाही, त्यांच्यासाठी सहाय्यकच्या माध्यमातून ई पीक पाहणी केली जाते. म्हणजेच की ई पीक पाहणीचे सहाय्यक असतील किंवा जे काही ई पीक पाहणी करून देत असतील व मोबाईल वापरला जर शेतकरी म्हणजे पुत्र असतील वगैरेच्या माध्यमातून ई पीक पाहणी करून, परंतु 100% आपल्याला पिकाची ई पीक पाहणी करून घ्या. आता यांच्यामध्ये रब्बीची पीक पाहणी वेगळी, खरीपाची पीक पाहणी वेगळी, उन्हाळी पिकाची पीक पाहणी वेगळी व पडीतीची बांधांवरील झाडाच्या नोंदणीची पीक पाहणी वेगळी.
व पीक पाहणीचे वेगवेगळे प्रकार आहे. सध्याची पीक पाहणी ती फक्त आणि फक्त खरीपाच्या पिकाची होणार आहे. तुमच्या जर काही फळबाग असतील त्यांची करू शकता, बांधांवरील झाडं असतील तर त्याची सेपरेट करू शकता. अशा वेगवेगळ्या प्रकारची या ठिकाणी ई पीक पाहणी केल्यानंतर 15 ऑक्टोबर नंतर तुम्ही रब्बीची पीक पाहणी सुरू होईल. त्यांच्यानंतर जानेवारी महिन्यानंतर उन्हाळी पिकाची पीक पाहणी सुरू होईल. अशा वेगवेगळ्या ई पीक पाहणी असतात. तर खरीप हंगामाची ई पीक पाहणी 1 ऑगस्ट 2025 पासून सुरू होणार आहे. म्हणजेच की आता हे ॲप्लिकेशन म्हणजेच की आता तुम्हाला ती 10 दिवसांनी बंद असेल. त्यांच्यावरती सध्या ई पीक पाहणी प्रयत्न करू नका. अधिकपणे ई पीक पाहणी पोर्टल सुरू होईल तर तुमची ई पीक पाहणी होणारच आहे. धन्यवाद.